क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गाड्यांची तोडफोड करणे, गुंडागर्दी, चोरी, गटागटांमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या तसेच अपहरणाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नसल्याचं बोललं जात आहे। हे सर्व प्रकार ताजे असतानाच दिनांक 14 जून 2024 रोजी सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळा परिसरात 8000 कॉलनी वसाहतीतील रूम नंबर 1274 या घरावर तरुणांच्या एका टोळक्याने दगडफेक करत दहशत निर्माण केली। तर रात्री 9:15च्या सुमारास तरुणाच्या दुसऱ्या गटाने 8000 वसाहतीतीलच पाण्याच्या टाकीजवळ जिजामाता चौकात हातात धारदार शस्त्र घेऊन आणि आरडाओरड करत दहशत निर्माण केली। या सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाल्या असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। यावेळी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जगताप, सचिन सिन्हा व राहुल गायकवाड यांनी केली आहे। या संपूर्ण प्रकाराने सातपूर कॉलनी परिसरात टोळी युद्ध भडकते की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित झालाय। पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव, सातपूर, नाशिक। एक 15 मिनिटापूर्वी एक 7-8 टू व्हीलरवर 2-2, 3-3 जण म्हणजे टोटल 15-16 जण येऊन इथं दहशत माजवण्याचा प्रकार झालेला आहे। गाड्यांची तोडफोड झालेली आहे, तसंच त्यांच्याकडे हत्यार देखील होते व ते इथं शिवीगाळ करून व तसेच आरडाओरडा करून इथं दहशत माजवण्याचा प्रकार झालेला आहे। काय कारण होतं त्यांचं? कारण आम्हाला माहिती नाही। आम्ही देखील इथं जोपर्यंत आम्ही इथं त्यांना धरण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ते पळून गेलेले होते। पोलिसांना फोन केला होता? हो, पोलिसांना फोन केलेला होता। एक गांजा पिणाऱ्या मुलांचं जास्त ग्रस्त वाढलेलं आहे, तर माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे का यांनी पोलिसांनी इथं जास्त ग्रस्त वाढवून या गांजा पिणाऱ्या जास्तीत जास्त आणि कमी वयाची मुलं आहेत हे खूप गांजा पिणारे यांच्यावर कठोर कारवाई करून इथे त्यांना बसणं उठणं हे मुश्किल करावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। कारण आज जो प्रकार घडला आहे इथं 15 ते 20 जणांचा टोळका आले होते आणि सगळे कमी वयाचे मुलं होते, तर त्यांना अशा नशेचा प्रकार लागला आहे जेणेकरून अजूनही पुढच्या पिढीला खूप या गोष्टीपासून धोका आहे। तर माझं पोलीस प्रशासनाला एक विनंती का इथे आमच्या जिजामाता चौक येथे ग्रस्त वाढवून यांच्यावर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून या मुलांना कुठेतरी आळा बसेल आणि यांच्या नशेला सुद्धा आळा बसेल आणि बाकीचे आमचे जे आता यंग मुलं मोठे होत आहेत त्यांच्यावर चांगलं असे संस्कार घडतील असं त्यांनी पोलिसांनी इथं कारवाई करावी ही मागणी माझी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।